हरिओम. आपल्या सर्व चिंता आणि अडचणी जीवनातल्या या भौतिक विश्व जीवनातल्या सर्व बाजूला ठेवायचे. कुठल्याही इच्छेचा पाठलाग न करता आपण मनास पूजा करणार आहोत. साक्षात वैश्विक शक्तीला आपण आमंत्रण द्यायचे, जी ओंकार रूपातून अयोनिज स्वरूपात या भूतलावर अवतरली. तिला गणेश असं म्हणतात. तर त्या गणेशाला आपण मनापासून आवाहन करायचं आहे आणि त्याला आणण्यासाठी आपलं मन आपण पाठवूया, जे सगळ्यात गतिमान आहे. ह्या सर्वात गतिमान असलेल्या वाहनात बसून गणेशाने इथे यावं म्हणून आपण आवाहन करूया. निमंत्रणाचा तर त्याने स्वीकार केलेलाच आहे आपण दिलेल्या, आणि त्या निमंत्रणाप्रमाणे आपल्या मनरूपी वाहनात बसून गणनायकांचा हा अधिपती आपल्यापर्यंत येणार आहे. त्याची आपण मूलाधार चक्राच्या तळाशी म्हणजे पाठीच्या कण्याच्या तळाशी मूलाधार स्थितोसी नित्यम असं जसं म्हटलंय की त्या मूलाधार चक्राच्या तळाशी त्याला आपण विराजमान होण्याची विनंती करणार आहोत आणि ते आसन तो स्वीकारेल. तर मनापासून आपण आपलं मन हे पाठवूया. पूर्ण शरणागती स्वीकारून वैश्विक शक्तीचं प्रमुख रूप असलेलं हा गणेश, जो ओंकार रूपातून ज्याची निर्मिती झालेली आहे, त्या गणांच्या अधिपतीला आपण आवाहन करूया. हरिः ओम. सहस्र शीर्षा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद स भूमिं विश्वतो वृत्वा तिष्ठदशांवदन्. हरिओम. आपल्या मनरूपी वाहनात बसून गणनायकांचा अधिपती इथे आलेला आहे आणि आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे मूलाधार चक्रामध्ये एक उत्तमोत्तम आसन निर्माण करूया. सुवर्णाचं रत्नजडीत जे काही आपल्याला आवडत असेल असं आसन आपण निर्माण करायचंय आणि गणेशाला विनंती करायची की त्यांनी त्या आसनावर विराजमान व्हावं. त्या विनंतीचा स्वीकार करून गणशक्ती तिथे विराजमान झालेली आहे. ओम पुरुष एवीरं सर्वं यद्भूतं यच्च भव्यं उतामृतत्वस्येषा यदन्नेनातिरोहति. हरि ओम. गणशक्ती तिथे विराजमान झालेली आहे आणि आपण आता त्याची पाद्यपूजा करणार आहोत. त्याला विनंती करूया गणांच्या अधिपतीला की त्यांनी त्याचे चरणकमल पुढे करावे. त्याच्या खाली आपण तामण ठेवलेलं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये कमंडलू आहे, त्याच्यात शुद्ध पाणी भरलेलं आहे, शुद्ध जल भरलेलं आहे आणि ते जल आपण गणेशाच्या चरणकमलांवर सोडणार आहोत. ज्यायोगे आपण आपल्या अनेक जन्मांच्या दुष्कृत्यांचा गैरकृत्यांचा मळ जो आहे आपल्या मनाभोवती आणि आत्म्याभोवती साठलेला तो धुवून काढण्याचा प्रयत्न तिथे आपण करत असतो. ओम एतावानस्य महिमा तु जयाश्च पुरुषः पादोस्य विश्वा भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि. हरि ओम. आता आपण अर्घ्य प्रदान करणार आहोत. त्याच्या चरणकमलांवर एका परिवार शुद्ध पाण्यामध्ये गंध घालवायचा त्याच्यावर एक फूल ठेवायचं आहे, अक्षदा टाकायचे आणि ते द्रव्य त्याच्या चरणकमलांवर समर्पित आपण करायचं आहे.
ॐ त्रिपादूर्ध्व उदय पुरुषः पादोऽस्येह भवत् पुनः ततो विश्वं व्यक्रमत्सा शनान शने अभि. हरिओम. आपण आता आचमन देणार आहोत गणांच्या अधिपतीला. केशवाय नमः, नारायणाय नमः आणि माधवाय नमः म्हणून 3 पळ्या पाणी त्याच्या उजव्या करकमलावर म्हणजे हातावर आपण सोडणार आहोत. त्याने ते प्राशन केलेलं आहे अशी कल्पना आपण करायची. ह्या आचमनाद्वारे आपण गणपतीच्या पूजेचं निमित्त करून किंवा गणेशाच्या आचमनाचं निमित्त म्हणून स्वतःची नाडी शुद्धी आपण करून घेत असतो. या योगे आपण जी जी साधना करू ती योग्य ठिकाणी जाऊन पोहोचू शकते. तर 3 पळ्या पाणी गणेशाच्या उजव्या हातावर आपण सोडूया. ओम तस्माद्विराय जायत विराजो अधिपुरुषः स जातोऽत्यरिच्यत पश्चात् भूमिमथो पुरः. हरि ओम. आपण आता स्नान घालूया गणेशाला. उत्तम सप्तनद्यांचं पाणी आणूया. गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी सप्तनद्यांचं पाणी स्वकष्टपूर्वक आपण आणायचंय आणि अशा त्या शुद्ध पाण्याने गणांच्या अधिपतीला साक्षात वैश्विक शक्तीच्या या रूपाला आपण स्नान घालणार आहोत. या स्नानाच्या निमित्ताने सुद्धा आपण आपल्या मनाभोवती आणि आत्म्याभोवती साठलेला दुष्कर्मांचा मळ धुवून काढत असतो. ओम यत्पुरुषेण हविषा देवा यज्ञमतन्वत वसन्तो अस्यासीदाज्यं ग्रीष्म इदमः शरद्धविः. हरिओम. आता पंचामृताने आपण स्नान घालणार आहोत. दूध, दही, तूप, साखर आणि मध एकत्र केला असता त्याला पंचामृत असं म्हणतात. आणि त्यानंतर परत एकदा शुद्ध जलाने पण स्नान घालायचंय. ओम तै यज्ञं बर्हिषि प्रोक्षन् पुरुषं जातमग्रतः तेन देवा यजन्त साध्या ऋषयश्च ये. उत्तम वातावरणामध्ये गणेशाचं स्नान झालेलं आहे. आपण आता त्याला यज्ञोपवीत म्हणजे जानवं प्रदान करणार आहोत आणि विविध प्रकारची वस्त्र जी आपल्याला आवडत असतील रेशमाची, जरीची ती आणायची आहेत आणि तीही गणेशाला आपण अर्पण करूया. त्यांनी त्याचाही स्वीकार केलेला आहे आणि परिधान केलेली आहे. ओम तस्माद्यज्ञात् सर्वहुतः संहृतं पृषदाज्यं पशून्तांश्चक्रे वायव्यानारण्यान् ग्राम्याश्च ये. हरिओम. चंदनाचा गंध आपण स्वतः उगाळणार आहोत सहाणेवर आणि त्याबरोबरच विविध सुगंधी द्रव्य हे आपण अर्पण करणार आहोत गणांच्या नायकाला. त्यांनी त्याचाही स्वीकार केलेला आहे आणि चंदनाचं गंध अर्पण करताना चंदनासारखं आपण आपलं शरीरही जिजवू अशी इच्छाही इथे सांगायची.
गणांच्या नायकाला. ॐ तस्माद्यज्ञात् सर्वभूत रुचः सामान्यज्ञिरे छन्दांसि जज्ञिरे तस्माद्यजुस्तस्माद्जायका. हरि ओम. विविध प्रकारची फुलं आपण आणूया. रक्तवर्ण ही फुलं गणेशाला विशेष प्रिय आहेत. लाल रंगाची फुलं जरूर आणायची. याबरोबरच बिल्वपत्र ही त्याला प्रिय आहेत, तीही आणायची. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुमन, असं खरोखरच ज्याला म्हणतात ते म्हणजे आपलं मन, ते खरोखर सु करून आपण गणांच्या नायकाला अर्पण करूया. ॐ तस्मादश्वा जायन्त ये केचो भूयादतः गावो हजज्ञिरे तस्मात् जाता यावया. हरि ओम. उत्तम सुगंधाचा संदेश, चंदनाचा संदेश आपण पाठवलेला आहे. सुगंधी वातावरण आहे. आपलं मनही आपण अर्पण केलेलं आहे सुमनाच्या स्वरूपात. आनंदी त्या वातावरणामध्ये धूपाची भर आपण घालूया. उत्तमोत्तम धूपारतीमध्ये उत्कृष्ट धूप आपण प्रज्वलित करूया आणि त्यांनी गणांच्या नायकाला औक्षण करूया. ॐ यत्पुरुषं यदधुः कतिधा व्यकल्पयन् मुखं किमस्य कौ बाहू काऊरुपादा उच्यते. हरि ओम. उत्तमोत्तम दिवे आपण आणूया. लामण दिवे, समया, निरंजन ज्या धातूचे आवडत असतील त्या धातूचे आणायचे. त्यात फुलवात घालून तूप घालायचे आणि प्रज्वलित करूया आपण. आणि त्यानेही या गणनायकाला आपण औक्षण करूया. एका तेजाला दुसऱ्या तेजाने आपण औक्षण करायचंय. तेजामध्ये विलीन आपण करून टाकूया. ॐ ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहुराजन्यः कृतः ऊरु तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो जायता. हरि ओम. उत्तमोत्तम नैवेद्य आपण बनवूया. स्वयंपाक म्हणजे स्वतः केलेली पाकक्रिया, तो खरोखर स्वतः आपण करायचा आहे. त्याच्यामध्ये पक्वान्नांमध्ये मोदकाचा अंतर्भाव जरूर करायचा आहे आणि असा तो नैवेद्य गणेशाला आपण अर्पण करूया. त्याने त्याचाही स्वीकार केलेला आहे आणि तो भक्षण केलेला आहे. ॐ चंद्रमा मनसो जातश्चक्षु सूर्यो जायता मुखादिन्द्रश्चाग्निश्च प्राणाद् वायुर्जायता. हरि ओम. उत्तमोत्तम सुगंधी वातावरणामध्ये, अत्तरांच्या वासामध्ये, हिरण्या दिव्यांच्या प्रकाशामध्ये गणांच्या अधिपतींनी नैवेद्य भक्षण केलेलं आहे आणि आपण आता त्याला तांबूल प्रदान करणार आहोत आणि त्याबरोबरच योग्य ती दक्षिणाही आपण अर्पण करणार आहोत, धनही अर्पण करणार आहोत. उत्तमोत्तम विडा आपण स्वतः बनवूया. 16 पदार्थांनी युक्त असलेला. त्याच्यात लवंग, वेलची, बदाम, केशर, कस्तुरी वगैरे पदार्थांचा अंतर्भाव करायचा आहे आणि तो तांबूल गणेशाला आपण अर्पण करायचा आहे. ॐ नाभ्या आसीदन्तरिक्षं शीर्ष्णो द्यौः समवर्तता
पदभ्यां भूमिर्दिशः श्रोत्रात् तथा लोकाः अकल्पयन्। हरिओम. विविध प्रकारची फळं आपण आणूया, जी आपल्याला आवडत असतील ती फळं आणायची आणि तीही तांबूलानंतर गणेशाला आपण अर्पण करायचे. याने त्याचाही स्वीकार केलेला आहे. ओम सप्तास्या सन् परिधय स्त्रीः सप्त समिधः कृताः देवा यद्यज्ञन्तन्वाना अबध्नन् पुरुषं पशुम्. हरिओ. आणि शेवटी पूर्ण शरणागती आपण स्वीकारायचे. साष्टांग नमस्कार गणेशाला आपण घालूया. क्षमा याचनाही करूया. आजपर्यंत ज्या चुका झाल्या त्या परत न करण्याचं अभिवचन गणेशाला आपण देऊया आणि पूर्ण शरणागती स्वीकारून त्याला मंत्र पुष्पांजली आपण अर्पण करूया. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेह नाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. हरि ओम.